24 डिसेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये येतात आणि अरबी समुद्रामध्ये जाऊन शिवाजी महाराजांच्या स्मारकांचं जलपूजन करतात। त्याचवेळी तोंडावरती 2019च्या लोकसभा निवडणुका आल्या होत्या। मग शिवस्मारकाचं जलपूजन करून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांची मते मिळवण्याचा भाजपाचा डाव होता का? शिवस्मारकाचे जलपूजन होऊन सुद्धा शिवस्मारक आतापर्यंत का तयार झाले नाही? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं बांधकाम का रखडलं आणि त्याच्या मागची काय कारणे आहेत, याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार, मी अमर जगताप आणि तुमचे पुन्हा स्वागत आहे मराठी ज्ञानवरती। तर हे नियोजित शिवस्मारक नक्की कसं असणार होतं त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया। महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार हे शिवस्मारक मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून 3.5 किलोमीटर, राजभवनापासून 1.5 किलोमीटर तर नरिमन पॉईंटपासून 5 किलोमीटर अंतरावर तयार होणार आहे। इथल्या एका खडकाळ भागावर 15.96 हेक्टर जागेत म्हणजेच 40 एकर जागेत स्मारक उभारलं जाणार आहे। स्मारकात संग्रहालय, थिएटर, माहिती देणारी दालनं, उद्यान आणि शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा आणि अन्य अनेक गोष्टींचा समावेश आहे। स्मारकाच्या जागेवरती हेलिपॅडही बांधण्यात येणार असून गिरगाव चौपाटी आणि नरिमन पॉईंटला पर्यटकांसाठी जेटी उभारण्यात येणार आहे। दररोज 10,000 पर्यटक स्मारकाला भेट देतील असं सरकारचा दावा आहे। हे शिवस्मारक जगातील सर्वात उंच शिवस्मारक व्हावं म्हणून त्याची उंची 212 मीटर करण्यात आली आहे। L&T कंपनीला शिवस्मारकाच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे। त्यांनी 3,826 कोटी रुपयांची सर्वात कमी किमतीची बोली लावली होती, परंतु महाराष्ट्र सरकारने त्यांच्याशी बोलणी करून ही किंमत 2,581 कोटीपर्यंत खाली आणली। पण स्मारकाच्या कामाला लागणारा एकूण GST 309 कोटी असल्याने स्मारकांची किंमत 2,890 कोटी रुपयांच्या घरात गेली आहे। पण हे काम कशामुळे रखडले आहे की खरंच हा एक लोकसभा निवडणूक जिंकायची म्हणून एक पब्लिसिटी स्टंट होता? चला तर यामागची खरे कारणे जाणून घेऊया। शिवस्मारकाची मागणी ही काही आत्ताची नाही, तर ही मागणी 23 वर्षांपासून होत आहे। 1996 साली मुंबईमध्ये सायन येथे मराठा महासंघाच्या कार्यक्रमात त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी मुंबईत शिवाजी महाराजांचं स्मारक बांधण्याचं आश्वासन दिलं होतं। त्यानंतरच मुंबईत शिवस्मारक व्हावं या चर्चेने जोर पकडला। 1999 मध्ये सरकारने एक समिती बसवून गोरेगाव इथल्या फिल्म सिटीमध्ये शिवस्मारकाची जागा निश्चित केली होती। मात्र फिल्म सिटीच्या व्यवस्थापनाने या ठिकाणी स्मारक उभारायला विरोध केला होता। मात्र यामुळे मुंबईत शिवस्मारक असावं ही चर्चा थांबली नाही। या चर्चेनं उलट जास्तच जोर धरला। अखेर राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी 2004 ते 2005 दरम्यान अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याची घोषणा सरकारतर्फे केली। मात्र 2024 आलं तरी या स्मारकाचं काम पूर्ण झालेलं नाही। गेली अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक मुंबईत व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांची सरकारे आली आणि गेली, मात्र हे स्मारक उभारलं गेलेलं नाही। शिवस्मारक हा प्रकल्प सरकारच्या अधिकृत घोषणेपासून हे स्मारक अनेक कारणांमुळे चर्चेत राहिलं, मात्र स्मारकाचं काम कधीच सुरू झालं नाही। ऑक्टोबर 2018 मध्ये शिवस्मारकाच्या कामाची निविदा मंजूर झाली होती। हे काम L&T कंपनीला मिळालं होतं। अरबी समुद्रातल्या ज्या खडकावर हे स्मारक उभं राहणार होतं त्या खडकावर प्राथमिक खोदकाईचं काम देखील सुरू झालं होतं, पण त्या एका सामाजिक संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्याने ते कामही थांबलं। आता शिवस्मारकाच्या कामावर स्थगिती आली आहे। कोणतेही बांधकाम समुद्रामध्ये बांधायचे झाल्यास CRZ म्हणजेच कोस्टल रेग्युलेशन झोन नियमानुसार समुद्रात बांधकाम करणं अशक्य होतं। शिवस्मारक समुद्रामध्ये बांधायचे होते, त्यामुळे CRZच्या नियमावलीत बदल करावे लागणार होते। 1986च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार CRZ अर्थात कोस्टल रेग्युलेशन झोन ठरवण्यात आले आहेत। यानुसार सागरी किनाऱ्यांपासून किंवा समुद्री बेटांपासून 500 मीटर अंतरापर्यंत कोस्टल रेग्युलेशन झोन असणार आहे आणि या भागामध्ये कोणते बांधकाम कोणीही करू शकत नाही। शिवस्मारकासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने 2011च्या CRZ नियमावलीत दुरुस्ती केली होती।
त्यानुसार राज्य सरकार एखाद्या स्मारकाचे काम करणार असेल तर ते मानवी वस्तीपासून दूरवर असेल आणि प्रकल्पामुळे विस्थापितांच्या पुनर्वसनेचा प्रश्न निर्माण होत नसल्याची खात्री असेल तर जाहीर जनसुनावणी घेण्याची अट केंद्र सरकार माफ करू शकते, असे या दुरुस्तीद्वारे स्पष्ट सांगण्यात आले. या दुरुस्तीला दी कन्झर्वेशन ॲक्ट ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्याविषयी प्राथमिक सुनावणी अंत उच्च न्यायालयाने 2 नोव्हेंबर 2018ला अंतिम आदेश देताना प्रकल्पाच्या कामाला अंतरिम स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला. त्या आदेशाविरोधात दी कन्झर्वेटिव्ह ॲक्ट ट्रस्ट संस्थेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेश मिळेपर्यंत हे काम सुरू न करण्याचे तोंडी निर्देश 11 जानेवारी 2019ला दिले आहेत. तेव्हापासून स्मारकाचे काम पूर्णपणे ठप्प आहे. पण 24 डिसेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्मारकाचं मुंबईत येऊन जलपूजन केलं आणि स्मारकाची चर्चा पुन्हा जोरदार वाढली. आणि या शिवस्मारक प्रकल्पाला काही स्थानिक कोळी लोकांचा आणि पर्यावरणी प्रेमी लोकांचा विरोध आहे. हे स्मारक वादाच्या भोवऱ्यात अडकले असले तरी शिवस्मारकाच्या खडकाजवळ किनाऱ्यावरती वस्ती करून असलेला कोळी समाज आणि स्मारक झाल्यास पर्यावरणाला धोका होईल ही धारणा असलेल्या पर्यावरणवाद्यांनी पहिल्यापासूनच या प्रकल्पाला विरोध दाखवला आहे. स्मारकामुळे उपजीविका धोक्यात येईल हा दावा कोळी समाजाचा आहे, तर दुर्मिळ सागरी जीव नष्ट होऊन पर्यावरणाची हानी होईल हा दावा पर्यावरणवाद्यांचा आहे. याविषयी आता अधिक माहिती जाणून घेऊया. शिवस्मारकाच्या जागेवर आमचं पोट भरतं, स्मारक उभं राहिलं तर आमचं पोट कोण भरेल असा प्रश्न तेथील कोळी समाजाने सरकारला विचारला आहे. शिवस्मारकाला त्यांचा विरोध नसला तरी शिवस्मारकाच्या जागेला त्यांचा ठाम विरोध आहे. दक्षिण मुंबईतल्या कुलाबा बदवर पार्क इथल्या कोळीवाड्यांमधले सगळेच मच्छीमार शिवस्मारकाच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित जागेच्या आसपास मासेमारी करतात. हे शिवस्मारक झालं तर त्यांचं या भागात मासेमारी पूर्णतः बंद होईल अशी त्यांना भीती आहे. ज्या मोठ्या खडकावर स्मारक उभारलं जाणार आहे त्याच खडक्याच्या आजूबाजूला हा कोळी समाज मासेमारी करतो, कारण या खडकाजवळ प्रजनन आणि अन्न मिळवण्यासाठी रावस, लॉबस्टर, कोळंबी, खेकडे आणि बांगडे यासारखे मासळी बाजारपेठेत महत्त्व असलेले मासे येतात. अशा वेळी स्मारक तिथे उभं राहिलं तर कोळी समाजाची उपजीविका चालवणं अवघड होईल हे मात्र खरं आहे. याच कोळी समाजातील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाला 23 डिसेंबर 2016ला काळे झेंडे दाखवले होते. याच प्रश्नावरून मुंबईमधल्या बधवार पार्कमधलेच महाराष्ट्र मच्छीमार समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी राष्ट्रीय हरित लवादामध्ये याचिका दाखल केली आहे. यावर अजूनही सुनावण्या होत आहेत. अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्यासाठी 40 एकरावर भराव टाकावा लागणार आहे. यामुळे भविष्यात मरीन ड्राईव्ह आणि राजभवन परिसरात मोठ्या लाटा फुटून पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गेली 23 वर्ष शिवस्मारक उभारण्यावरून सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे. त्यावर निकाल कधी आणि काय येईल हे सध्या सांगणं अवघड आहे. मात्र या मुद्द्यावरून राजकारण येत्या विधानसभा निवडणुकीत नक्कीच सुरू राहील हे मात्र नक्की. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मराठी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.